नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आता बघणार आहोत दुपारच्या 2च्या नंतर वातावरण महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी कसा पाऊस पडणार आहे, कोणत्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर कोणत्या ठिकाणी वादळासहित पाऊस पडणार आहे। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉच करा। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सकाळी आपण जे वातावरण बघितलं होतं तेव्हा कोणताही पाऊस कोणत्याही ठिकाणी चालू नव्हता। फक्त ढगाळ वातावरण होतं आणि थोडाफार काही प्रमाणात काही ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पडत होता। मात्र 2 नंतर पूर्ण वातावरण चेंज झालेलं आहे आणि बहुतेक ठिकाणी वातावरण ढगाळ असल्यामुळं त्या ठिकाणी पाऊस पडण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। तसं पोषक वातावरण पावसासाठी निर्माण झालेलं आहे। तर आपण बघूया कोणत्या ठिकाणी किती वाजता कुठून पाऊस सुरुवात होणार आहे तर आणि कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा। तर आपण बघतोय की नाशिक जिल्हा आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या तरी 0.3 इतका mm पाऊस आपल्याला दिसत आहे। तर त्या नाशिकच्या काही ठिकाणामध्ये तर आपण बघतोय त्र्यंबक, इगतपुरी, सिन्नर, निफाड तसेच येवला या भागांमध्ये हळूहळू पावसाला सुरुवात झाली आहे आणि हा पाऊस काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी एकदम कमी स्वरूपाचा पाऊस पडत आहे। तर काही ठिकाणी फक्त आपल्याला ढगाळ वातावरण आणि वारे वातावरण दिसणार आहे। तर तसेच तसेच आपण या ठिकाणी जर पाहिलं सापुतारा, वणी, सटाणा, साक्री, मालेगाव, नवापूर तसेच धुळे या ठिकाणी सुद्धा ढगाळ वातावरण असणार आहे आणि काही ठिकाणी पाऊससुद्धा पडण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। आणि तसेच सुरत झालं, सुरत, वलसाड, अहवा, सिल्वास तसेच पालघर, वाडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, पुणे विभागामध्ये पुणे, जेजुरी, दौंड, खेड, खोपोली, बारामती, इंदापूर, करमाळा, जामखेड या भागातसुद्धा पावसाचे वातावरण तयार होऊन 2 नंतर पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। तसेच आपण इथं बघितलं तर मुंबईचा जो किनारपट्टी आहे, कोकण किनारपट्टी, नवी मुंबई, ठाणे तसेच अलिबाग, पेन या ठिकाणीसुद्धा पावसाला सुरुवात होणार आहे आणि तो पण पाऊस जोरदार असणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही अजून बघू शकता की रत्नागिरी, राजगुरू तसेच कोल्हापूर, निपाणी, सांगली, कराड, विटा, गोकाक, बेलगाव, सावंतवाडी या ठिकाणीसुद्धा पावसाला सुरुवात होणार आहे आणि तो पाऊस किती वाजेपर्यंत असणार आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तसेच मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता की जे वाऱ्याचा प्रवाह आहे तो त्या ठिकाणी आपल्याला चक्रीवादळासारखा दिसत आहे। तर ते चक्रीवादळ आपल्याला महाराष्ट्राच्या दिशेनं येताना दिसत आहे। हे वादळ खूप मोठं नसलं तरी पण ते तयार होऊन महाराष्ट्रामध्ये धडकण्याची शक्यता आहे। तरी मित्रांनो, त्याचा आपल्याला तो फटका बसणारच आहे। त्यामुळेच हे वातावरण पोषक वातावरण त्या ठिकाणी तयार होत आहे पावसासाठी। अजून बघूया आपण कोणत्या ठिकाणी पाऊस असणार आहे आणि कोणत्या ठिकाणी नसणार आहे। तर सांगली झालं, विजयपूर, बागलकोट, गोकाक, हुबल्ली, कोप्पल, शिरसी, दावणगेरे, बेल्लारी, अनंतपुरम तसेच हिंदूपूर, चिक्कमगलुरू हे जे आहे जिल्हे त्या ठिकाणी 2च्या सुमारास या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे आणि पाऊस पडत आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण असणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पडणार आहे। तर मित्रांनो, आपण नंतर बघूया की संध्याकाळी 7च्या सुमारास या ठिकाणी वातावरण कसे असणार आहे। तर पुणे तसेच अहिल्यानगर, बीड, लातूर, नांदेड, वाघोला, बिदर, सोलापूर, कलबुर्गी या ठिकाणीही वातावरण थोडंसं कमी स्वरूपात पण पाऊस त्या ठिकाणी चालूच असणार आहे। तसेच पुणे, सातारा, दापोली, रत्नागिरी, मुंबई या ठिकाणीसुद्धा पाऊस चालूच राहणार आहे। या ठिकाणी आपण बघूया जळगाव, अकोला, अमरावतीचा विभागामध्ये बघू आपण नागपूर, अकोला तसेच बेटूल, खंडवा या ठिकाणीसुद्धा आपल्याला जे दिसतं आहे की त्या ठिकाणी पावसाचं वातावरण तयार होऊन त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। तसेच आपण जर वरती बघितलं की बडोदरा, अहमदाबाद, दौंड, रतलाम, इंदोर या ठिकाणी फक्त वातावरण ढगाळ असणार आहे, पाऊस पडण्याची दाट शक्यता इथं नाही, पण तरी पण कमी स्वरूपाचा त्या ठिकाणी पावसाच्या सरी पडू शकतात। मात्र आपण इकडं जर बघितलं पुन्हा नागपूर साईडला किंवा नांदेड वागळा साईडला तर तिथं नागपूर, चंद्रपूर, रायपूर, जगदलपूर, रामगुडम, हैदराबाद, विजयवाडा, नंद्याल, नल्लोर या ठिकाणीसुद्धा वातावरण चेंज होऊन त्या ठिकाणी पावसाला सुरुवात होईल आणि त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच आपण जर बघितलं तरी जो कोयंतूर झालं, चिरुतिरुपल्ली, मंगळूर, बेंगळूर या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे। मित्रांनो, हे
संध्याकाळचं 7 वाजेपर्यंत आपण जे सांगितलं आहे. तर नंतर बघूया आपण ते 9, 10, 11 नंतर या वातावरणामध्ये कोणता बदल होतो. तर नाशिक या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळ असेल, पाऊस पडण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी नाही आहे. तरी पण कमी स्वरूपाच्या सरी त्या ठिकाणी पडू शकतात. तसेच संभाजीनगर या ठिकाणी सुद्धा आपल्याला संध्याकाळच्या टायमाला सुमारास 11च्या सुमारास त्या ठिकाणी पाऊस कमी होऊन एकदम ढगाळ वातावरण असणार आहे. आणि अहिल्यानगर या ठिकाणी सुद्धा तसंच वातावरण असणार आहे. बीड, नांदेड, वाघोला, लातूर, बिदर, सिद्दीपेठ या ठिकाणी संध्याकाळी 10च्या सुमारास 11च्या सुमारास त्या ठिकाणी पाऊस पडू शकतो. मात्र मुंबई, दापोली, सातारा, सांगली, विजयपूर, सोलापूर, अकलूज, कलबुर्गी, रत्नागिरी या ठिकाणी जे पावसाचं दाट वातावरण होतं किंवा पाऊस पडत होता त्या ठिकाणी थोडासा पावसाला विराम लागून हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो. आणि जे आपण सांगत होतो की चक्रीवादळ आपल्याला एकदम लांब वाटत होतं ते रात्री सुमारच्या 11-12च्या वेळेस ते आपल्याला कोकण किनारपट्टीला येऊन धडकण्याची दाट शक्यता आहे. तर मित्रांनो, आजच्या अपडेटमध्ये आपण इतकं बघितलेलं आहे. बघूया उद्याच्या अपडेटमध्ये कोणत्या वातावरण किती वाजता कधी असेल, कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, कोणत्या ठिकाणी विजासह पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे, तर कोणत्या ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. तर अपडेट घेण्यासाठी व्हिडिओला नक्की शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.